जळगाव जिल्ह्यात वाळू चोरी मोठ्या प्रमाणात होत आहे, त्यामुळे करोडो रुपयांचा महसूल बुडत आहे। हा सर्व प्रकार रोखण्यासाठी महसूल आणि पोलीस यांचे शर्थीचे प्रयत्न सुरू असतात। यात अनेक वेळा महसूल कर्मचाऱ्यांना आपला जीव धोक्यात घालावा लागतो। अनेक वेळा महसूल कर्मचाऱ्यांवर वाळू माफियांनी हल्ले केलेले आहेत। शासनाकडून अनेक वेळा आवाहन करण्यात येते की आपण देखील प्रशासनाला मदत करा, आपले नाव गुपित ठेवले जाईल, परंतु अधिकाऱ्यांना याची काही घेणे नाही, कारण अधिकाऱ्यांना फक्त आपला फायदा कशात आहे याकडे त्यांचे लक्ष असते। नागरिकांनी जर एखादी तक्रार केली तर जास्तीत जास्त वेळ कसा वाया घालवता येईल आणि त्या तक्रारदाराला कसा त्रास दिला जाईल जेणेकरून तो तक्रारदार आपण केलेल्या तक्रारीच्या विषयाला राम राम करेल। नमस्कार, मी सुनील बोडे आणि आपण बघत आहात साक्षीदार न्यूज। जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आताच आमच्या चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। अशीच एक तक्रार शिरसोली गावातील मुरलीधर बारी यांनी जळगाव तहसील कार्यालयात शिरसोली गावात सुरू असलेल्या बांधकामावर मोठ्या प्रमाणात वाळू पडलेली आहे अशी तक्रार दिनांक 7/4/2025 ला तहसील कार्यालयात जळगाव यांच्याकडे दाखल केली होती। 6 महिने उलटून देखील तक्रारीची दखल घेतली जात नाही, म्हणून बारी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे धाव घेतली। जिल्हा गौण खनिज अधिकाऱ्यांनी जळगाव तहसीलदार यांना आदेश दिले, शासन नियमानुसार कारवाई करण्यात यावी, तरी देखील वरिष्ठांच्या आदेशाला केळाची टोपली दाखवत कोणतीही कारवाई करण्यात आली नाही। बारी यांनी केलेल्या तक्रारीला तब्बल 11 महिन्याचा पाठपुरावा केल्यानंतर तहसील कार्यालयाकडून या दोघांना 25,44,415 रुपयांची नोटीस देण्यात आली आहे। बारी यांनी केलेल्या तक्रारीमुळे इतक्या मोठ्या प्रमाणावर महसूल मिळत असल्यावर देखील पाणी नेमकं कुठे मुरत आहे, हा महसूल फक्त कागदावरच राहणार का आहे? संबंधितांना नोटीस देऊन 50 दिवस झाले तरी देखील अजूनही ठोस कारवाई नाही। आतापर्यंत अशा किती नोटिसा फक्त कागदावर दिल्या गेल्या असतील? शासनाच्या तिजोरीत महसूल आला की नाही याची देखील चौकशी जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहिजे। चला तर बघूया काय म्हणाले। 2025 रोजी मी तहसीलदार जळगाव यांच्याकडे राहुल पुंडलिकास्वार वारी चोरीबाबत तक्रार केलेली होती। त्याच्यानंतर अर्जुन काशीनाथ पवार ही चोरीबद्दल तक्रार केलेली होती। 28/4/2025 रोजी तहसीलदार यांनी आदेश दिल्यानंतर मंडलाधिकारी शिरसोली भाग यांनी पंचनामा करून राहुल पुंडलिकास्वार यांची 35 ब्रास रेतीचे पंचनामा केला आणि अर्जुन काशीनाथ पवार यांचा 70 ब्रास रेतीचा पंचनामा केला। त्यांचा दोघांच्याही खुलाशामध्ये दोघांनी खुलासे सादर केलेले आहे की तेवढी त्यांनी मान्य केलेली आहे। आतापर्यंत तहसीलदार जळगाव यांनी 17/10/25 रोजी कलेक्टर साहेब जळगाव यांच्याकडे तक्रार केल्यानंतर कुठलीही हालचाल केली नसल्या कारणाने पुढील कारवाईसाठी त्यांनी 82 कडे 6 महिने पेंडिंग ठेवलं। पेंडिंग ठेवल्यानंतर परत 25/3/2026 रोजी आदेश काढले आणि आदेश काढल्यानंतर राहुल पुंडलिकास्वार यांना 9,32,000 रुपयाची नोटीस पाठवली आणि अर्जुन काशीनाथ पवार यांना 18,65,000 रुपयाची नोटीस पाठवली। आज रोजी मी त्यांना तहसीलदार शीतल राजपूत यांना विचारणा करण्यात गेलो असताना त्यांनी मला सांगितलं की आम्ही मार्गदर्शनसाठी पाठवतोय। सव्वा वर्ष जर शासनाच्या पैशाची नुकसान भरपाई होत असेल तर हे लोक तिथे राहून काय कामाचे? अशा बेजबाबदार तहसीलदार व बेजबाबदार निर्णय क्षमता नसलेल्या तहसीलदारांची त्वरित हकालपट्टी करण्यात यावी व त्यांना निलंबन करण्यात यावे ही माझी मागणी। मी मुरलीधर रामदास बारी, राहणार शिरसोली। तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटते कमेंटमध्ये जरूर लिहा। साक्षीदार न्यूज जळगाव।